प्रत्येकाचा अट्टाहास जो चालू आहे, प्रत्येकाचा जो प्रयत्न चालू आहे, तो याचसाठी चालू आहे की शेवटचा दिवस गोड व्हावा, आहे की नाही? शेवटच्या वेळेला माझ्या मुखातून भगवंताचं नाम यावं, नामचिंतन घडावं, नामस्मरण घडावं, देवाची आठवण यावी, देवाचं स्मरण व्हावं मला. आणि ह्याच साठी प्रत्येकाचा अट्टाहास चालू आहे. खऱ्या अर्थाने माणूस या ठिकाणी जगत वागत असताना, प्रत्येक कार्य करत असताना कधीतरी पुढचा विचारही त्याच्या मनामध्ये येत असतो, बरं का? परमार्थिक माणसाच्या मनात तर तो विचार येतो बाबा, पण जो परमार्थ करत नाही ना, त्याच्या मनातही तो विचार येतो. कशावरून? भांडण झाल्यानंतर माणूस बोलतो ना, किती अति करशील, नंतर जागा भेटली पाहिजे ना चांगली, बोलतो की नाही? म्हणजे नंतरचा विचार तो करतो. देवालाही सहन झालं पाहिजे ना, असं बोलतो की नाही? नंतर चांगली जागा भेटली पाहिजे. अर्थात प्रत्येकाला असं वाटतंय की मरणोत्तर मला चांगली जागा मिळाली पाहिजे, मला नंतर चांगली जागा मिळाली पाहिजे. या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात. तू मरणोत्तर मला येऊन भेटशील. आलं का लक्षात? मयेव मन अधस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयव अतरोद्वन संशयः. मरणोत्तर तू मला प्राप्त होशील, मला येऊन भेटशील. फक्त त्यासाठी काय कर, तू माझ्या ठिकाणी तुझं मन आहे ना, ते वृत्ती रूप करून घाल आणि बुद्धी स्थिर कर. मन आणि बुद्धी देवाला अर्पण केल्यानंतर आपण देवाला प्राप्त होतो. देव आपल्यावर कृपा करतो. किती साध आणि सोपं सांगितलंय बघा भगवंताने, किती सोपं मार्गदर्शन केलंय. श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली, आपल्या या बेहेरे गावातील हे तारमळे परिवार आणि या तारमळे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी संजूबाई जयराम तारमळे आईसाहेबांना रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आईंचा मृत्यू म्हणजे स्वप्नवत झालं. स्वप्नवत, चालता बोलता हिंडता फिरता, बरं का? स्वप्नवत म्हणजे ज्याला माहिती झालं ना, त्याला एक स्वप्नासारखंच झालं. ते विश्वास बसत नाही खरं की खोटं. आलं का लक्षात? खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 2025 रोजी त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचा देहांत झाला. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अतिशय मेहनती माणसं, अतिशय कष्टाळू माणसं, बरं का? साधी सरळ, कोणाचाही द्वेष नाही, कोणाचाही मत्सर नाही, तिरस्कार नाही, सरळ चालणारी माणसं. रस्त्यामध्ये कोणीही दिसू द्या, ओळखीचा असू द्या नसू द्या, हटकणार, विचारणार, बरं का? सुस्वभावी माणसं जी म्हणतोय की नाही आपण, अशा प्रकारे सुस्वभावी माणसं, बरं का? मी अनेक वेळेला आईला पाहायचो. ताई माझ्या बाजूलाच राहते, अर्थात आपलं दुकान आहे त्याच्या बाजूलाच राहते ताई. मुलं तिथेच असतात, सगळी येणं जाणं असायचं. बाबा तिथे असतात, बरं का? पण जेवढा वेळा मी आईला बघितलं ना, कधी आईच्या डोक्यावर काही नाही असं कधीच दिसलं नाही, बरं का? तिकडे येतानाही काहीतरी बोजा असायचाच, ओझ असायचंच डोक्यावर, आणि तिथून घरी येतानाही ओझ असायचं, बरं का? पायी रस्ता तुमचा हा खडवली बेहेरे, पायी येणार पायी जाणार, तो ओझा डोक्यावर घेऊन बिचारी आहे की नाही जाणार. कधीतरी ती मुलं सुद्धा कडीवर असणार, कोणी हाताला असेल, डोक्यावर ओझ
चाललंय नाही का रस्त्यातून अशी ती काबाड कष्ट करणारी आमची आई, कधी असू दे ना, किती धावपळ असू दे, आवाज देणार, बाळा काय चाललंय, एवढं बोललं तरी माणसाला अगदी पोट भरून येते बघा, मस्त मनाला समाधान वाटतंय. बाबा असतील, बाबा सुद्धा कधी माझं लक्ष असू द्या नसू द्या थांबतील तिथे, बाळा बाळा 4 हाका मारतील बरं का. दुकानाच्या पुढे आल्यानंतर आलं का लक्षात, बरं आहे ना, काय चाललंय माऊली, बरं आहे ना, एवढं विचारलं तरी बरं होतंय, बस वाटतंय ना, एवढं काय पाहिजे अजून माणसाला. सुस्वभावी असणारी ही माणसं काबाड कष्ट केले, आयुष्यभर मेहनत केली बरं का. या ठिकाणी तारमळे परिवारातून या बेहरे गावात जरी आले असतील बरं का, तरी बेहरे गावातील ग्रामस्थांनी त्यांना परक समजलं नाही, आधार दिला त्यांना. आपलेच गावातील एक ग्रामस्थ म्हणून त्यांना स्वीकारलं, त्यांना सहकार्य केलं, त्यांना आधार द्यायचं काम केलं. आणि आई असेल, बाबा असतील, ही मुलं असतील, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला काम करताना दिसतात बरं का. मंगेश असेल, आमचे रामदास दादा असतील, आमच्या छायाताई असतील बरं का, आमचे जयराम बाबा असतील, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करतात, चांगल्या प्रकारे जगतात, वागतात, सुसंस्कार त्यांच्याकडे पाहायला मिळतात. आणि मुलांकडे हे चांगले विचार जे पाहायला मिळतात ना, त्याला कारण म्हणजेच आपल्या आई वडिलांचे संस्कार असतात बरं का. चांगली मुलं घडवावी लागतात, मुलं बिघडवावा लागत नाही, ते आपोआप बिघडतात बरं का. मुलं चांगली जर घडवायची असतील तर ती घडवावी लागतात, घडवावी लागतात. तसं ही मुलं असतील, अर्थात आपले मंगेश दादा असतील, रामदास दादा असतील, छायाताई असतील, आता तिथे जाणं येणं नेहमी होतं ताईकडे, पण ताई आग्रह, चहा घ्या भाऊ, चहा घेत नाही दूध घ्या, काहीतरी घ्या, हा प्रेमळ स्वभाव येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला भुकेला भूक जाणणार, ताणल्याची ताण जाणणार, असा हा संपूर्ण परिवार बरं का. आमची छायाताई ज्या पाटील परिवारामध्ये गेलेली आहे, अर्थात लापेवाळी मंडळी नाही का, ते सुद्धा बघा अगदी तिथे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करते. तिकडचे कोणी येतील त्यांनाही प्रेम, त्यांनाही जीव लावायचं काम करते, त्यांची सेवा करायचं काम करते. आणि इकडचे जरी कोणी असतील, मला तरी वाटतं की आमच्या रामदास दादाची मुलं असतील, आमच्या मंगेश दादाची मुलं असतील, शिक्षण घ्यायला तिथेच असतात बरं का. एखाद्या महिलेने कशा प्रकारे ऍडजस्टमेंट करावी, आलं का लक्षात, त्याचा आदर्श जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आमच्या छायाताईकडे बघा. आता तरी त्या फ्लॅट मध्ये राहतात, माऊली तुम्ही नेहमी येणं जाणं असेल तुमचं, येत जात होते तुम्ही, छोटीशी रूम. आपण विचार करायचो दिवसा जर कोणी गेलं तिथे तर बसायला जागा नसायची, मुलांच्या तर ती रूम भरलेली असायची. ही माणसं कशी कशी काय ऍडजस्ट करत असतील, कसं नियोजन करत असतील ही माणसं बरं का. पण ज्याचं मन मोठं आहे ना, त्याला सगळ्या प्रकारचं नियोजन करता येते, फक्त मन मोठं पाहिजे, आलं का लक्षात. काही घरं मोठी आहेत पण त्या ठिकाणी गेलेल्या माणसाला पाणी मिळेलच असं नाही, जेवायच्या वेळेला गेल्यानंतर जेवण मिळेलच असं नाही. काहींची घरं छोटी आहेत पण तहानल्याची तहान जाणली जाते, भुकेल्याची भूक जाणली जाते. आणि ह्या मुलांवर केलेले संस्कार, हे संस्कार आमच्या आई साहेबांचे आहेत, आमच्या बाबांचे आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे या समाजामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात बरं का. नेहमी येता जाता बाबा दिसायचे, आई दिसायची. कधी कसं अगदी अगदी कानावर पण नव्हतं की आई आजारी आहे, आईला बरं वाटत नाही, असं ओझ घेऊन जाणार, हे घेऊन येणार, म्हणजे शरीराची हालचाल करणारी महिला. असं पण नाही की बसून बसून आहे आणि ते आजार जडला, असं पण काही नाही. नेहमी शरीराची हालचाल करणारी महिला. आणि ज्या वेळेला 26 तारखेला अर्थात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस होता, खडवलीत आलो, सकाळी सकाळी माहिती झालं, अरे असं असं झालं, विश्वास बसत नाही, असं अचानक बरं का. बघा ना, काय स्वप्नवत झालेली अवस्था, अशाच प्रकारे तो मृत्यू आहे. असो, जाणं तर प्रत्येकाला आहे. आपण फक्त या ठिकाणी कल्पना करत असतो की मला 40 वर्ष झाली म्हणजे माझी 60 वर्ष बाकी आहेत.
कल्पना करत असतो आपण, बरं का बाबा. काय बोलतात, माझे 50 वर्ष झाली म्हणजे माझे अजून 50 बाकी आहेत. कारण माणसाच्या हे लक्षात आहे की आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलंय, पण कसं जगायचं हेच लक्षात नाही. आलं का लक्षात? तेवढं ध्यानात ठेवतो तो, मला 100 वर्ष आयुष्य दिलंय भगवंताने, कसं जगायचं हे मात्र लक्षात नसतंय. दादा, 100 वर्ष वय जरी नेमलं असेल, 100 वर्ष वय जरी दिलं असेल, तरी सुद्धा आयुष्य तेवढं असेलच असं नाही. असेल का? प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. आपण मोजत नाही, पण तो मोजतोय ना, बरं का. आपलं आयुष्य आपण मोजत नाही, पण तो मोजतोय. कोण मोजतोय त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तो मापारी आयुष्य मोजतो ना. तो का रे व्यवहारी संसाराच्या? आम्ही संसाराच्या व्यवहारामध्ये एवढा गुंतलेला असतोय की त्या ठिकाणी किती आयुष्य आमचं गेलं, त्या गेलेल्या आयुष्यामध्ये आम्ही काय केलं, बरं का. राहिलेली वेळ किती आमच्या हातात आहे याचा विचार आम्ही कधीही करत नाही. म्हणून या ठिकाणी जगताना वागताना अखंड सतत आम्ही काय विचार केला पाहिजे की हा नरदेह आम्हाला ज्या कारणास्तव भगवंताने दिलेला आहे, ज्या कामासाठी दिलेला आहे, ते कार्य आमच्याकडून साध्य झालं पाहिजे. ते कार्य आम्हाला करायचं आहे, बरं का. आणि एकदा काही माणसाला त्याची जाणीव झाली नाही की त्याप्रमाणे त्याने त्याच्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. एकदा अंतःकरणामध्ये जाणीव झाली ना, बरं का, की मग त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, वाटचाल केली पाहिजे तशी आयुष्याची. ध्येय काय साध्य करायचं हे स्मरणात ठेवा. काय साध्य करायचं आहे? मी बेहरा गाव सोडलेला आहे, मला खडवलीमध्ये जायचं आहे. कशासाठी जायचं आहे? घर सोडण्याच्या आधी तो विचार आमच्या मनात असतो, बरोबर आहे की नाही. कशासाठी जायचं आहे? तिथे जाऊन मला काय साध्य करायचं आहे. बेहरे गावातून मला जायचंय कुठे? पडग्याच्या बाजारात जायचंय, पण त्या बाजारात जाऊन मला काय घ्यायचं आहे हे घर सोडण्याच्या आधी आमच्या मनामध्ये असतंय. रस्त्यातही आम्हाला त्याचंच स्मरण असतंय. कोणी विचारलं कुठे चालला, पडग्याला का चालला? अमुक अमुक आणायचं आहे, अमुक अमुक घ्यायचं आहे म्हणून बाजारला चाललोय, बरोबर आहे की नाही. बाजारात गेल्यावरही आमच्या स्मरणामध्ये तेच पाहिजे, आम्हाला काय घ्यायचंय. तिथे गेल्यानंतर नको त्या वस्तूला, नको त्या गोष्टीला बोलता कामा नये. आलं का लक्षात? बाजार भरलेला ना अनेक गोष्टींनी बाजार भरलेला आहे, पण अनेक गोष्टी जरी दिसत असतील तरी मला जे पाहिजे तेच मला घेता आलं पाहिजे. सांगू का? जे पाहिजे तेच घेऊन खऱ्या अर्थाने जो माणूस परत होतो की नाही, तो खरा बाजारी. आलं लक्षात? जे पाहिजे तेच घेऊन जो परत होतो तो खरा बाजारी. दिसेल तेथे गुंतून राहणं, दिसेल ते विचारणं, बरं का. घ्यायचं नाही घ्यायचं पण 17 वेळा त्याची किंमत करत बसणं. आलं का लक्षात? पुरुषांकडे हे कमी प्रमाणात विचार दिसतात, महिलांकडे अधिक करून, बरं का. गावात एखाद्या नुसती ती सुया दाबणवाली जरी आली ना, घ्यायचं काही नसते पण बोलविल तिला, अर्धा तास तिचा त्या आपल्या अंगण्यामध्ये घालविल. हे कितीला, त्या कितीला, त्या कितीला, हे कितीला. आलं का लक्षात? अर्धा तास सगळा विचारून झाला का मग बोलल नाही लय सगळं लय महाग आहे, चलतो. ती बाई बोलते फुकट अर्धा तास माझा फुकट घालवला. बाजारामध्ये गेल्यानंतर भांड एकच घ्यायचं असतंय, पण त्या भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर पहिले 17 भांडी विचारेल ना, मग एक घेऊन बाहेर पडेल. पुरुषाचंही तसंच आहे, जे दिसेल ते, बरं का. ह्या सृष्टीमध्ये आपण आलोय ना, काहीतरी साध्य करायला आलोय. काय साध्य करायचंय ते स्मरणात ठेवा. कशासाठी आलोय ते आठवणीत ठेवा ना, स्मरणात ठेवा ना. कोणी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. कुठून आलास? आम्ही वैकुंठीचे वासी. का आलास? आलो ह्याची कारणाशी, देवाचं नाम चिंतन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, परमार्थ भक्ती करण्यासाठी,
जगद्गुरु तुकोबांचे विचार, माऊली ज्ञानोबांचे विचार प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये जो आम्हाला सांभाळतो त्या देवाची ओळख आम्हाला घ्यायची आहे. या सृष्टीचा निर्माता जो आहे त्या देवाची ओळख आम्हाला घ्यायची आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आत्मा म्हणून जो आमची सेवा करतोय त्या ब्रह्माची आम्हाला ओळख घ्यायची आहे. त्या ब्रह्माचं नामस्मरण करायचंय, त्या देवाचं नामचिंतन करायचंय आम्हाला. आणि म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. काय म्हणतात बोधले महाराज, आलासी कोठोनी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. स्मरणात ठेवा आपण कुठून आलेलो आहोत, काय करायचंय आणि कुठे जायचंय एवढं स्मरणात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला काय साध्य करायचंय स्मरणात ठेवल्यानंतर तिकडे आपण वाटचाल केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? कुठे जायचंय, काय करायचंय, काय साध्य करायचंय हे स्मरणात ठेवल्यानंतर आपण वाटचाल केली पाहिजे. मला सांगा, जर तुम्हाला घरातून किराणा आणण्याच्या उद्देशाने जर तुम्ही घराच्या बाहेर पडलेले आहेत, ऐकताय ना, किराणा सामान आणण्याच्या उद्देशाने जर तुम्ही घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि तुम्ही किराणा सामानाच्या दुकानाच्या दिशेने न जाता जर भाजीपाल्याच्या दुकानाच्या दिशेने गेलात तर तुम्हाला किराणा मिळेल का? आम्हाला जे साध्य करायचं आहे तिकडे वाटचाल न करता आम्ही जर नको तिकडे वाटचाल केली तर आम्हाला ते साध्य होईल. जे साध्य करायचंय ते आम्हाला मिळेल, प्राप्त होईल. नाही होणार दादा, नाही होणार. आणि म्हणून आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, या बाजारात आलोय ना आम्ही, जे आम्हाला घ्यायचंय मुळात ते विसरून गेलोय. जे आम्हाला साध्य करायचंय मुळात ते आम्ही विसरून गेलोय, त्याचं विस्मरण आम्हाला झालंय. आईच्या गर्भात केलेला संकल्प, देवा तू मला येथून जरी सोडविशी, स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नये येथे परत इकडे येणार नाही. गर्भवास चुकवीन देवा, आणि विशेष काय करीन, स्वहित करीन. काय करीन, स्वहित करीन. आता सांगा ना, सर्वसामान्य माणसाची अवस्था जर आपण पाहायला गेलं, ज्याला संतांचे विचार नाहीयेत, सत्संग नाहीये, प्रवचन श्रवण नाहीये, कीर्तन श्रवण नाहीये, बरं का, खऱ्या अर्थाने तो स्वहितासाठी करतोय का काही गोष्टी, करतोय का? आपणच विचार करा ना. आम्हाला जाणीव होण्याच्या आधी आम्ही संसार केला, प्रपंच केला, राबलो आम्ही, पण शेवटी अवस्था काय झाली? जे काही कार्य आम्ही केलं ते फक्त आमच्या स्वार्थासाठीच केलं, आमच्यासाठीच केलं. त्याच्यामध्ये देवाचं विस्मरण झालं आम्हाला. त्याच्यामध्ये काय झालं, असत्याकडे वाटचाल झाली, सत्याचं विस्मरण झालं. आणि जे काही आम्ही गोळा केलं ते सगळं नाशिवंतच गोळा केलं. शाश्वताची ओळख तर आम्हाला राहिलीच नाही, सत्याची ओळख तर आम्हाला राहिलीच नाही. परमार्थ करण्याच्या आधी, अंतःकरणामध्ये ते मार्गदर्शन मिळण्याच्या आधी, ती जाणीव होण्याच्या आधी आम्ही राबलो ना. आम्ही बरंच काही गोळा केलं, पण काय गोळा केलं? आम्ही आमच्या घरासाठी केलं, आम्ही आमच्या संसारासाठी केलं, आम्ही आमच्या मुलाबालासाठी केलं, आम्ही कुटुंबासाठी केलं, आमच्या बाईसाठी केलं, आमच्या समाजासाठी केलं आम्ही. पण हे सगळं काही करत असताना एक मनामध्ये विचार केला का, आम्ही जे साठवलं ते सत्य आहे की असत्य आहे, ते शाश्वत आहे की नाशिवंत आहे? आणि नाशिवंत गोष्टी आम्ही मिळवत बसलो, साठवत बसलो. त्यामुळे काय झालं माहितीये का, सत्य बाजूला राहिलं, जे शाश्वत आहे ते बाजूला राहिलं. आणि नको त्या भ्रमामध्ये आम्ही गुंतून गेलो, नको त्या अज्ञानामध्ये आम्ही गुंतून गेलो, नको त्या गोष्टींमध्ये आम्ही गुंतून गेलो. कुठे गुंतलो त्याची ओळख करून देत असताना तुकोबा म्हणतात, मायेमध्ये गुंतलो आपण. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको मना गुंतू माया जाळी. का, कशासाठी? काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. किती जवळ आहे काळ? कोणीही जेवढं आपल्या जवळ नाही ना तेवढं आपल्या काळ जवळ आहे. फक्त आपण बोलताना बोलतोय तो माणूस माझ्या खूप जवळचा आहे,
काय बोलतो आपण? तो माणूस माझ्या खूप जवळचा आहे हा, पण त्याच्या मनाविरुद्ध जर आपल्याकडून काही घडलं तर तो एवढा लांब जातो, एवढा दूर जातो की तो काही काळापर्यंत आपल्याला दिसतही नाही, आपली आठवणही करत नाही. काळ तसा नाही बरं का. काळाला तुम्ही विसरलात तरी सुद्धा काळ तुम्हाला विसरत नाही. काळ तुम्हाला विसरत नाही, कधीच नाही. आपल्या समीप आहे तो, आपल्या बरोबर आहे. काळ आला जवळी ग्रासावया. कशासाठी येतो? तुम्ही वाईट कर्म केली की तुम्हाला फटका मारणार, तुम्ही चुकीची कर्म केली की तुम्हाला फटका मारणार. आलं का लक्षात? आता कर्माची भीती कोणाला असते बाबा? कर्माची भीती कोणाला असते? ज्याची चुकीची कर्म आहेत त्याला भीती असते, बरोबर आहे की नाही? ज्याची लाईट आकड्यावर आहे त्याला गावात कोणीही आला तरी वायर म्हणत दिसतो. काय? ज्याची लाईट मीटर आहे त्याला कोणी येऊ द्या ना, लाईनमॅन येऊ द्या ना, वायरमॅन काय काय फरक पडतोय? मोठा ऑफिसर येऊ द्या ना, त्या क्षेत्रातील कोणी मोठा ऑफिसर येऊ द्या त्याच्या क्षेत्रातील, विद्युत क्षेत्रातील, काही फरक पडत नाही त्याला, बरं का? ज्याने तिकीट काढलं नाही ना त्याला ट्रेन मध्ये चढल्यावर जो कोणी चढेल तो टीसी दिसतो, बरोबर आहे की नाही? जरा चांगला व्यवस्थित असेल, शर्टिंग बिटिंग केलेला, काळा ड्रेस वाला की लगेच त्याला असं वाटतंय अरे बापरे टीसीच आहे की काय. तो जोपर्यंत कुणीतरी जाऊन बसत नाही ना तोपर्यंत याच नुसतं धडधड धडधड करत असतंय, काय होतंय ना काय नाही. जेव्हा तो कुठल्या तरी एखाद्या सीटवर जाऊन बसतोय तेव्हा याला म्हणजे याला पटतंय, याच्या बुद्धीला पटतंय की नाही तो पण एक प्रवासीच आहे माझ्यासारखा. माझ्यासारखा म्हणजे त्याच्यासारखा नाही, कारण हा विदाऊट आहे. ज्याने तिकीट काढलंय ना तो बिंदास्त जाऊन कुठेतरी जागा शोधतोय आणि डोळे मिटून घेतो, बिंदास्त बसतोय. काय गरज आहे, कोणी येऊ द्या ना, तिकीट आहे माझ्याजवळ, बरं का? फिरायला गेल्यानंतर ज्याच्या बरोबर स्वतःची पत्नी आहे तो सगळ्यांना हात जोडतो, नमस्कार करतो, टाटा बाय बाय करतो, ओळखीचा दिसला तर उलट त्याच्या जवळ जातो, अरे तुम्ही पण इकडे आहेत काय. पण बाई नसताना जर दुसरी कोणी असेल तर गावातला दिसू नये कोणी असा विचार करतो, आणि कदाचित जर दिसला तर डोळा चुकवायचं काम करतोय. कर्माची भीती त्यालाच वाटते ज्याची कर्म घाणेरडी आहे, ज्याची कर्म चुकीची आहेत त्याला भीती वाटत असते, बरं का? आणि आमच्या जीवनाचं जे सगळं काही अवलंबून आहे की नाही ते सगळं आमच्या कर्मावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. आम्हाला भगवंताने या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, बरं का? जी कर्म आमच्या वाट्याला आलेली आहे ती कर्म आम्हाला करायचीच आहेत. हातपाय हलवायला पाहिजे, शेतीवाडी केली पाहिजे ना बाबा, नाही का? केली तर दोन घास मिळतील ना आपल्याला. देरा अरेना खाटल्यावरही जमणार नाही, जमेल. मेहनत करा, काबाड कष्ट करा, बरं का? त्याच्याने जे चार पैसे तुम्हाला मिळतील ना ते सुख देऊन जातील, तुम्हाला समाधान देऊन जातील दादा. पण वाईट मार्गाने जर वाटचाल कराल, अधर्माने जर वाटचाल कराल, अनितीने जर वाटचाल कराल तर आयुष्यभर जरी सुखाची अपेक्षा केली तरी आयुष्यभर कधीही सुख मिळणार नाही आपल्याला, कधीही सुख मिळणार नाही. म्हणजे आहे ते प्रमाणात घ्या, प्रमाणात वापरा, अति तेथे माती, बरं का? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा सगळे आहेत. डोळ्यातून भगवंतच पाहायला लागल्यानंतर समाधान वाटेल, कानातून देवाचंच ऐकायला लागल्यानंतर समाधान वाटेल, तोंडाने देवाचंच बोलायला लागल्यानंतर समाधान वाटेल. काहीही बोलू नका, काहीही बोलू नका, बरं का? संत म्हणतात विषयांचा त्याग करता येणार नाही, विकारांचा त्याग करता येईल, बरं का माऊली? माचीस घरात पाहिजे ना, चूल पेटवायला, दीप प्रज्वलन करायला, दिवा पेटवायला, अगरबत्ती पेटवायला, बरं का? तुम्ही जर तिचा दुरुपयोग कराल तर चुकी माचीची आहे का तुमची आहे? विषय तुमच्याकडे पाहिजेत ना, उत्पत्ती करण्याकरता काम पाहिजे, प्रवचन संपल्याबरोबर घरी जायची बुद्धी होईल एवढा लोभ पाहिजे, काय?
तुम्हाला परमार्थ चांगल्या प्रकारे कसा करता येईल, जर काही आडवं येत असेल तर त्याला आडवं करायला क्रोध पाहिजे ना. ते जर शुद्ध करून घ्यायचं असेल ना, तर ह्या ज्ञानाग्नीमध्ये भाजलं पाहिजे. बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. आलं लक्षात? तुम्ही जे भाजीपाला लावताय ते बीज जर तुम्ही भाजून घेतलं ना, घोसाळ्याचं बीज जर भाजून घेतलं बरं का, त्याला जर तव्यावर गरम केलं आणि जर लावलं, किती दिवस शिपल्यानंतर, किती दिवस पाणी घातल्यानंतर ते उगवेल. काय कितीही पाणी घाला, कितीही महिने पाणी घाला, दिवस काय महिने, भाजलेलं बीज उगवत नाही. कारळ्याचं बीज आहे, भाजून घेतलं तुम्ही, तव्यावर गरम केलं, अगदी मस्त की भाजून घेतलं, ते किती दिवस तुम्ही पाणी घातलं म्हणजे उगवेल ते. कितीही पाणी घाला ना, किती महिने पाणी घाला ना, नाही उगवणार ते. तसं आम्हाला वासनेचं बीज या ज्ञानाग्नीने भाजता आलं पाहिजे. कोणी किती जरी पाणी घातलं तरी कुठेही उगवता कामा नये, बरं का. तसं वासनेचं बीज आम्हाला भाजता आलं पाहिजे. जे विचार आमच्याकडे भगवंताने दिलेले आहेत ना, ते चांगले विचार आम्ही स्वीकारलं पाहिजे, चांगलं घेतलं पाहिजे, वाईटाचा त्याग केला पाहिजे. आम्ही माय माऊली आपण सुपाचा वापर घरामध्ये करतोय की नाही? आपल्या घरात सूप असतोय ना, असतोय की नाही? त्या सुपाचं काम काय आहे? चांगलं आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट पुढे सरकवायचं. काय काम आहे सुपाचं? चांगलं आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट पुढे सरकवायचं. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जगत वागत असताना ज्या वेळेला हा बोध घेणार, त्यावेळेला तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं घ्या, वाईट बाजूला सारून द्या. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही जे वाईट असेल तेच घेऊन बसतोय, तेच चावटत बसतोय, आणि मग शेवटी त्याची अवस्था काय होते? ती घाण आमच्या अंतःकरणामध्ये तयार होते आपोआप, आम्हालाही कळत नाही, बरं का. कोणाचा द्वेष असेल, कोणाचा मत्सर असेल, कोणाची निंदा असेल, कोणाचा तिरस्कार असेल, हे अशा प्रकारे हे सगळं आम्ही ऐकत असतो. माणसाला काय ऐकण्यामध्ये मजा वाटते? प्रवचन का निंदा? काय किती कान देऊन ऐकतात बघा काही लोक, निंदा. मग ते आम्ही रवंथ केलं ना की त्याची घाण तयार होते ना, त्याचाच विचार केल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये घाण तयार होते की नाही. आणि मग एकदा ते निर्माण झालं त्या पद्धतीचे, की मग विचार त्या पद्धतीने माणसाकडे निर्माण होतात. तसे कर्म करायला लागतो तो मनुष्य, तसे गुण त्याच्याकडे निर्माण होतात. आणि म्हणून आम्हाला जर चांगलं जगायचं, वागायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? हे विषय जे आहेत ना ते शुद्ध करून घेतले पाहिजे. शुद्ध करण्याचं ठिकाण आहे प्रवचन, कीर्तन, संतांचं वाङ्मय. ज्ञानाग्नी कसं लिहिलंय बघा, कसं मांडलंय बघा. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते अर्जुना, भगवंत म्हणतात. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य या ज्ञानाग्नीमध्ये आहे, ज्ञानाग्नीमध्ये आहे, बरं का. ते ज्ञान आम्हाला पाहिजे, आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. आम्ही या ठिकाणी कशासाठी आलेलो आहोत, काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे, बरं का. पाहुणा गेलेला माणूस परत घरी येतो ना, आपल्या घरी आलेला पाहुणा परत घरी जातो की नाही? का पक्षी अंगणी बैसती, ते का तेथे गुंतवणी राहती. अंगण्यामध्ये आलेले पक्षी एकदा दाणे वेचून झाले की घरट्यात जातात ना परत. पाहुणा गेलेल्या माणसाला 1-2 दिवस राहिल्यानंतर बरोबर जर आठवण घराची होते, आणि तो बोलतो सुद्धा, नाही 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 नाही, घरी गेलं पाहिजे, माझी मुलं वाट पाहत असतील, मी गेलं पाहिजे घरी, बरंचसं काम माझं बाकी आहे. तसं आम्ही या जगामध्ये आलेलो आहोत. कुठून आलेलो आहोत? परत जायचं आहे, हे विस्मरण आम्हाला होत आहे, विस्मरण आम्हाला होत आहे. परत जायचं आहे. काय घेऊन जायचंय, काय साध्य करून जायचंय? ह्या बाजारामध्ये आपण आलोय की नाही,
या बाजारामध्ये न गुंतता आम्हाला देवाचा परमार्थ करायचंय, देवाचं नामचिंतन करायचंय, देवाचं नामस्मरण करायचं आहे, अखंड करायचं आहे, देवाची ओळख आम्हाला घ्यायची आहे. मग तो देव आहे कुठे? ज्या देवाची आम्हाला ओळख घ्यायची तो देव आहे कुठे? या सृष्टीतच आहे ना, सृष्टीतच आहे ना. त्याने जे निर्माण केले ना बाबा त्याच्यातच आहे, फक्त शोधता आलं पाहिजे. त्याने जे निर्माण केलंय त्याच्यात आहे. आम्ही दृश्याला जास्त महत्व देतो, दृश्याच्या पलीकडे असलेल्या अदृश्याला कमी महत्व देतो. अर्थात नव्हे नव्हे तर त्याचं विस्मरण आम्हाला होत आहे. आम्ही जगाला महत्व देतोय, आम्ही सृष्टीला महत्व देतोय, पण सृष्टीचा निर्माता जो आहे त्याला मात्र विसरतोय, आम्ही विसरतोय. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का? आम्ही त्या सृष्टीच्या वस्तूमध्ये गुंतून राहतो. जे दिसतंय ना आमच्या डोळ्याला, चामड्याच्या डोळ्याला, त्याच्यात गुंतून राहतो. त्याच्या पलीकडे शक्ती आहे, त्याच्या पलीकडे ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणार आहे, तिथपर्यंत आम्ही पोहोचतच नाही, पोहोचतच नाही आम्ही. बरं का? एका राजाने काय केलं माहितीये का? अशी 10 माळ्याचं घर तयार केलं, बिल्डिंग तयार केली, आपण इमारत म्हणूया. किती? 10 माळ्याची इमारत तयार केली त्याने. आणि 10 माळ्याच्या इमारतीमध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था केली बाबा, सगळ्या प्रकारची व्यवस्था केली. पहिल्या माळ्यावर ज्यांना खाय प्यायला आवडते त्यांची व्यवस्था केली, जे पाहिजे ते. दुसऱ्या माळ्यावर ज्याला प्या खायला आवडते त्यांची व्यवस्था केली. तिसऱ्या माळ्यावर ज्याला नाच गाणं आवडतंय, ज्याला अजून काय 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 आवडतंय त्यांची व्यवस्था केली. चौथ्या माळ्यावर ज्याला ज्याच्या मनाला जे आवडत असेल मनोरंजनासाठी अजून काय काय असेल ते त्याची व्यवस्था केली. 5व्या माळ्यावर तो नुसती पोतीच भरून ठेवली पैशाची. बरं का? 9 माळ्यांपर्यंत अशी सगळी व्यवस्था केली. आणि 10व्या माळ्यावर तो राजा राहिला, दवंडी दिली सगळ्या राजवाड्यामध्ये. काय? जो कोणी राजापर्यंत पोहोचेल, जो कोणी राजाला शोधेल, त्याला अर्ध राज्य दिलं जाईल, अर्ध राज्य. राजाला माहिती आहे ना आलेली मंडळी कुठे गुंतणार आहेत. नुसता दुधी हलवा ऐकून ज्या वेळेला प्रवेश करतात, दुधी हलवतात ना बाहेर येतात. बरं, बाहेर आलेला माणूस सांगत नाही ना, त्याला माहितीये 50 माझे गेलेत ना, जाऊ दे ना याचे पण, हलवू दे याला पण. काय माझं नुकसान झालंय ना, होऊ दे ना त्याचं पण. अशी वृत्ती आहे माणसाची. वागत असताना, जगत असताना माणूस काय विचार करतो माहितीये का? मला ठेच लागले ना, मागच्याला पण ठेच लागली पाहिजे, कशाला दगड काढतो. बरं का? आणि मग राजाला माहितीये या ठिकाणी माणसं जी येतील ती कुठे गुंतून राहतील, कशी गुंतून राहतील. आणि खऱ्या अर्थाने जो माणूस जायचा, ज्याला जी आवड आहे तो त्या माळ्यावर गुंतून राहायचा, विसरून जायचा मी कशासाठी आलोय. बरं का? पण एक विवेकी होता, विवेकी होता, वैरागी होता, कुठल्याही गोष्टीला न भुलणारा होता, निर्व्यसनी होता, कुठलाही नाद त्याला नव्हता. असा माणूस ज्या वेळेला प्रवेश करणार तेव्हा प्रवेश करण्याच्या आधीच त्याने स्मरणात ठेवलं, मला राजाला शोधायचं आहे. काय स्मरणात ठेवलं? मला राजाला शोधायचं आहे. सगळं दिसलं ना त्याला, 9 माळ्यांवर केलेली सगळ्या प्रकारची व्यवस्था त्याला दिसली, पण कुठेही गुंतून राहिला नाही. स्मरणात ठेवलं, मला राजाला शोधायचं आहे. राजाला शोधल्यानंतर त्याला अर्धा राजवाडा दिला. तेव्हा ही गुंतलेली लोक बोलायला लागली, अरे आपण पण डायरेक्ट जायला पाहिजे होता नाही का? आमची व्यवस्था अशी निर्माण केली ना की ज्या सृष्टी आमच्या डोळ्याला दिसते, आम्ही भ्रमित होतो, आम्ही गुंततोय,
त्याच सृष्टीमध्ये देव आहे ना, पण देवापर्यंत पोहोचण्याच्या आधी आम्ही ह्या गोष्टींमध्ये पोहोचतोय, ह्या गोष्टींमध्ये गुंततोय. काय? पहिलं म्हणजे माझं घर, माझी शेतीवाडी, माझा पैसा अडका, माझी संपत्ती, माझी मुलं बाळं, माझी बाई, काय, माझी प्रॉपर्टी. या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही गुंततोय. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतल्यानंतर आमची अवस्था काय होते? माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. हे ओझं घेऊन आम्ही मिरवत असतो, माथ्यावर प्रपंचाचं ओझं घेऊन मिरवत असतो. बरं का? स्मरणात ठेवलं पाहिजे मला काय करायचंय, मला काय साध्य करायचंय, आणि त्याप्रमाणे वाटचाल करा, त्याप्रमाणे प्रवास करा. काही दिसेल तुम्हाला, काम आडवा येईल, क्रोध आडवा येईल, लोभ आडवा येईल, मद आडवा येईल, मत्सर आडवा येईल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दंभ, अभिमान, अहंकार, अनेक प्रकारचे आडवे येतील. बाजूला सारा, पुढे निघून जा. मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. राजा म्हणजे मला देवाची ओळख घ्यायची, मला देवापर्यंत पोहोचायचं आहे. जे सरळ मार्गाने गेले त्यांना प्राप्त झाला, नुसता झाला नाही. ते आपल्याला म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. त्यांना ती प्रचिती आली ना जगद्गुरु तुकोबांना, त्यांना तो आत्मसाक्षात्कार झाला, म्हणून तर ते द्यायला आले ना. ज्या माणसाजवळ जी वस्तू आहे तो तीच वस्तू देणार ना, बरोबर आहे की नाही? सोनाराजवळ जर तुम्ही भाजीपाला मागायला गेले तर तो बोलाल ऑर्डर द्या, ऑर्डर प्रमाणे बनवून देईल. तुम्हाला काय कोबी सारखा पाहिजे का, फ्लावर सारखा पाहिजे, किती तोळ्याचा पाहिजे? आमच्या ताई बहिणीचा जर एखादा कानातला जर तुटला आणि तो जर लोहाराकडे बनवायला नेला, चालेल? आता हे सोनाऱ्याच्या पुढे असतो त्याच्याकडे पण ते असते ना गरम करायला, आणि आमच्या लोहर दादाकडे पण असते गरम करायला, चालेल का? आमच्या जीवनाचा उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा आहे, आम्हाला देवाची जर ओळख घ्यायची, आम्हाला जर ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, तर आम्ही कुठे गेलो पाहिजे, आम्ही कोणाच्या चरणी नतमस्तक झालो पाहिजे, आम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे ना. कोणालाही शरण जाऊन चालेल का? कोणालाही नतमस्तक होऊन चालेल का? नाही चालणार कोणालाही नतमस्तक होऊन. जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचं आहे, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या अभंगाचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या ओव्या वाचल्या पाहिजेत, त्यांचे ग्रंथ आम्ही वाचले पाहिजेत, तर ते विचार आमच्याकडे येतील. बरं का? आणि ह्याच्यातून काय होईल? मग आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. आत्मज्ञान, आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण, स्वतःला शोधणं, याला आत्मज्ञान म्हणतात. बरं का? स्वतःला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात. मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, त्या ज्ञानाचं लक्षण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, तया नाव ज्ञान. आम्हाला स्वतःला शोधता येतंय, त्याला ज्ञान म्हणतात. बरं का? काही अल्पज्ञानी असतात, अल्पज्ञानी, काही अति हुशार पण असतात. बरं का? ज्याच्या गुणे आपल्याला सगळं काही प्राप्त झाले त्याला शिकवायला पण मागे येत नाही, जरा कुठे काही जास्त माहिती झाल्यानंतर. आपल्या ज्ञानाचा वापर, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला किती होतो आणि त्याप्रमाणे आपण किती आचरण करतो याला महत्व आहे. बरं का बाबा? एका महाराजाने सांगितलं, माझ्याकडे मांजरी आहेत पाळलेल्या, त्या मांजरी माझ्या एवढ्या कंट्रोल मध्ये आहेत, नियंत्रणामध्ये आहेत, मी सांगेन तशाच वागतात, तशाच राहतात. आलं का लक्षात? अजिबात कुठे धावणार नाही, कुठे पळणार नाही, काही दिसलं तरी तिकडे जाणार नाहीत, एवढ्या नियंत्रणामध्ये आहेत. माझ्या मठातच असतात त्या. बरं का? खूप अभिमानाने बोलायला लागला महाराज, म्हणून कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अभिमान नको. असं म्हणतात, अभिमानाचं घर काय असतंय? खाली असतंय ना, रीत असतंय ना बाबा, ते
नाही का, फक्त दिसतो तो एवढ्या ओव्या पाठ ना, तेवढं अभंग पाठ ना, एवढं ग्रंथांचा अभ्यास ना, तेवढ्या ग्रंथांचा अभ्यास, पण आतलं घर त्याचं रित असते, रित रिकाम असते. तसं या महाराजाला त्या मांजरींचा अभिमान झाला. आपण आणि त्या मांजरी आपल्या नियंत्रणात आहेत. एकाने ऐकलं, तो लई हुशार होता माणूस बरं का. तो एक पेटी घेऊन गेला त्याच्या मठामध्ये बरं का. आणि मठामध्ये गेल्यानंतर बाबाने नेहमीप्रमाणे सुरुवात केली. या मांजरी अवतीभोवती आहेत ह्या सगळ्या बरं का, या सगळ्या माझ्या नियंत्रणामध्ये आहेत. बघा कशा गप्प बसलेल्या आहेत. मी सांगेन तेव्हाच त्या उठणार, मी सांगेन तेव्हाच ते मी जे देईन तेच खाणार. असं आचार वाचार कुठे पण धावणार नाही. काही दिसलं तरी त्या कुठे जाणार नाहीत बरं का. ऐकून ऐकून घेतलं त्या माणसाने आणि हळूच ती पेटी उघडली. पेटीमध्ये उंदीर नेले होते. पेटीमध्ये उंदीर नेले होते. जसे उंदीर दिसले बरं का, महाराजाच्या मांजरी कुठं, महाराज कुठं. तेव्हा मग त्याने सांगितलं, महाराज बसू का येऊ, तुमच्या गप्पा ऐकायला बसू का येऊ. महाराज बोलतो, तशा त्या माझ्या नियंत्रणातच होत्या, पण तू उंदीर सोडलं ना. अरे मग यालाच म्हणतात, उंदीर दिसूनही जर समजा तुझ्या मांजरी धावल्या नसत्या तर म्हटलं असतं नियंत्रणात आहे. काय बाबा, आज कलियुगामध्ये अशी काही माणसं आहेत की नुसता कपड्याच्या दुकानासमोर प्लास्टिकची बाई जरी बघितली तरी निरीक्षण करत बसणारी माणसं कलियुगामध्ये आहेत बरं का. सांगा ना, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांना काय आहे बरं. तुम्ही जर नको त्या विषयामध्ये गुंतत असाल, तुम्ही जर नको त्या विकारामध्ये गुंतत असाल, तुम्ही जर नको त्या वासनेमध्ये गुंतत असाल, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला काय आहे. ज्ञान कशासाठी असावं, आपला उद्धार व्हावा म्हणून. कशासाठी ज्ञान असावं, आपला उद्धार व्हावा म्हणून. आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं हे आम्हाला कळावं, यासाठी ज्ञान पाहिजे बरं का. आणि कसं जगावं कसं वागावं हे जर आम्हाला कळलं तर निश्चित आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अति पण नको कुठली गोष्ट. श्रद्धा पाहिजे देवावर, श्री गुरूंवर, परमार्थावर, नामावर. अलग लक्षात. पण अति नको. अति जर झालं तर तिथे अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होतंय त्याचं. अति जर झालं तर अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होतंय ना. आमच्यामध्ये परिवर्तन घडलं आमच्या श्री गुरूंच्या कृपेने, हे ठीक आहे. अलग लक्षात. आमच्या श्री गुरूंच्या कृपेने आम्हाला ज्ञान प्राप्त झाली, ठीक आहे. आमच्या श्री गुरूंच्या कृपेने आम्हाला परमार्थ कळला, आम्हाला भक्ती कळली, इथपर्यंत ठीक आहे. पण चढावाला गाडी होती, पेट्रोल संपला, बाबाचं नाव घेतल्याबरोबर संपलेला पेट्रोल असताना सुद्धा गाडी चालू झाली, ही अंधश्रद्धा आहे. काय आहे, अंधश्रद्धा आहे. अति डोस झाला ना त्याचं रूपांतर असा होतो बरं का. आणि म्हणून ज्ञान पाहिजे. आमच्या हाताने काय करावं, आमच्या पायाने काय करावं, आमच्या सर्वांगाने आम्ही कसं जगावं वागावं याचं ज्ञान आम्हाला पाहिजे. इतरांनी काय करावं ते ज्ञान आपल्या उपयोगी नाही. इतरांनी कसं जगावं कसं वागावं सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. संतांनी काय केलं, काय केलं संतांनी. एक चरित्रामध्ये एक भाग असा वाचण्यात आला की एका बाईचा मुलगा गुळ खात होता. खूप आवड होती त्याला गुळाची बरं का. काही केल्या बाबा सुटत नव्हतं त्याला. मोठमोठ्या महाराजांकडे नेलं, मोठमोठ्या ठिकाणी नेलं, मोठमोठ्या अजून काय काय असतंय, बरेच बरेच प्रकारची माणसं असतात ना. कोण नुसतं डोक्यावर हात ठेवतोय तरी बदल होतोय, भ्रम आहे. कोण नुसतं असं काहीतरी फुंकतोय तरी पण बोलतो झाला आता सगळा झाला व्यवस्थित तुमचं. असू द्या, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, जगण्याची वागण्याची प्रत्येकाची वेगळी आहे पद्धत.
नाहीच सुटत. आता जगद्गुरु तुकोबांकडे आणला आणि तुकोबांनी सांगितलं, बाळा अरे गुळ सोड रे, गुळ खाणं, अति गुळ खाणं चुकीचं आहे, जास्त गुळ खाणं चुकीचं आहे. बस घेऊन गेली ती मंडळी. पण जाता जाता विचार करायला लागली, याचा लय वेळा सांगून झालंय. मामाने सांगितलं, काकाने सांगितलं, काकीने सांगितलं, मावशीने सांगितलं, मावशाने सांगितलं, चुलत्याने सांगितलं, याच पद्धतीने सांगितलं, पण बाळाचा गुळ काही सुटला नाही. जाताना जगद्गुरु तुकोबा बोलले, 15 दिवसानंतर तुमचा बाळ गुळ सोडणार, बरं का. आणि झालं ना, 15 दिवसानंतर सोडलं त्याने. हळूहळू हळूहळू कमी 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 होत गेलं. 15 दिवसानंतर मुळीच नाही खात. आता त्यांना वाटलं जे आपण सांगितलं तेच जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, पण आपल्या सांगण्याने फरक झाला नाही. त्यांच्या सांगण्याने का फरक झाला, कमीत कमी जाऊन विचारू तर खरं. ज्या वेळेला तुकोबांकडे ती मंडळी आली, हात जोडले, महाराज सुरुवातीला तुमच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, पण आज ज्या वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलाने गुळ सोडलं, तेव्हा वाटलं महाराजांना जाऊन विचारावं, महाराज नेमकं काय जादू केली तुम्ही, महाराज नेमकं काय केलं तुम्ही. तेव्हा महाराज बोलले, ताई त्या बाळाला सांगितल्यापासून 15 दिवस झाले मी गुळ नाही खाल्लं ग. समजतंय ना. चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करा, जग सुधरेल ना. गाव सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा सुधरेल, राज्य सुधरेल, देश सुधरेल. हेच आम्हाला कळत नाही की चांगल्या गोष्टीची सुरुवात आमच्यापासून आम्ही केली पाहिजे. ज्या दिवशी प्रत्येक माणूस हा विचार करेल की चांगल्या गोष्टीची सुरुवात मला करायची आहे, त्या दिवशी सगळं जग सुधारलेलं असेल. प्रत्येक माणसाने विचार करावा ना, सगळं जग सुधारलेलं असेल त्या वेळेला. आणि एवढं परिवर्तन घडावं कशासाठी, आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आपली सुरुवात बघा काय होती. हे सगळं आम्हाला करायचं आहे. जगणं वागण्याचा विचार आम्हाला करायचा आहे, कसं जगावं, कसं वागावं. अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस कधी आहे माहिती आहे का आपल्याला. इथे बसलेल्यांपैकी आपल्याला शेवटचा दिवस कधी आहे माहिती आहे का. नाही ना. बरं शेवट आहे एवढं तरी माहित आहे ना, एवढं तरी स्मरणात आहे ना की आम्हाला शेवट एक दिवस जायचं आहे म्हणून. माय माऊली आहे ना आपल्या स्मरणात, एक दिवस जायचं आहे. भले भले गेले गेले ना. ज्या टोपशांसाठी आता आपण जीव काढतो, ज्या घरासाठी आता आपण जीव काढतो, ज्या अंगण्याच्या दगडी वारून वारून आपण अंगणा मोठा केलाय, नाही आपल्या आजं सासूनी पण तेच धंद केलं, आपल्या सासूनी पण तेच धंद केलं. आज त्यांचं फोटो पण नाही राहिलं, त्यात लांबच फोटो पण नाही राहिले. आजा गेला, पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. मग आम्हाला जर एक दिवस जायचंच आहे आणि जिथे जायचं आहे त्या जागेवर कोणी अतिक्रमण करेल बाबा. ज्या ठिकाणी जायचंय आपल्याला त्या जागेवर कोणी अतिक्रमण करेल, तिथल्या दगडी कोणी वाढवी. आणि आपण कुठल्याही जातीचे असलो, कुठल्याही पंथाचे असलो, कुठल्याही विचाराचा असलो, कुठल्याही वर्णाचे असलो, कुठल्याही रंगाचे असलो, सुशिक्षित असलो, अशिक्षित असलो, श्रीमंत असलो, गरीब असलो, तरी सुद्धा या बेहेरे गावातील सगळ्या माणसांच्या हक्काची जागा कुठे बरं. कुठल्या दिशेला आहे तुमची स्मशानभूमी. बरोबर, मी उत्तरेलाच बोलणार होतो बाबा, पण आता काय झालंय माहितीये का, बरेचशा गावांचे जे पूर्वीच्या स्मशानभूमी आहेत ना, उत्तर दिशेलाच असणार, बरं का, उत्तर दिशेलाच. आणि अतिशय योग्य नियोजन आहे तुमचं. पण आता काय झालंय माहितीये का, स्मशानभूम्या गावात आल्या आणि स्मशानभूमांच्या बाहेर पण घरं झाली. का तर गावामध्ये गर्दी झाली ना. असू द्या, हरकत नाही, तो विषय आपला नाहीये. फक्त आपला विषय एवढाच आहे की आम्ही कुठलेही कसेही जरी असलो तरी आमची शेवटची जागा मात्र एकच आहे, आणि ती जागा आमच्या हक्काची आहे. काय तिथं कोणी अतिक्रमण करणार नाही, बरं का, सगळ्यांसाठी एकच आहे. मग महत्वाचा विषय असा आहे की आमचा आत्ताच काय माहितीये का, मरणोत्तर आम्ही देवाच्या घरी जावं, बरोबर का.
देवाला प्राप्त व्हावं. या श्लोकामध्ये अर्थात या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशः निवेशिष्यसी मयव अतरोध्वन संशयः. तुम्ही मरणोत्तर मला येऊन भेटाल भगवंत म्हणतात, फक्त त्यासाठी तुमचं मन तर मला अर्पण करा, तुमची बुद्धी माझ्या चरणी स्थिर करा, माझ्या ठिकाणी स्थिर करा. तुमचा उद्धार करणारा भगवंत आहे. किती सोपं आणि साधं आहे बघा. आम्ही काय काय करत बसलोय, चक्कर येईपर्यंत उपवास करतोय आम्ही. करू नये असं नाही, करावं ना, केलाच पाहिजे बरं का. पण उपवास म्हणून त्या दिवस जर घरातली पोरं काही वेळेला थरथरतात, नको आज जास्त काही करावं नाही, आईचा उपवास आहे. कारण आई बोलून रट्ट देते, काय मेल्यावर त्रास जर दिला तर बघा आज माझा उपवास आहे ना, आज लय घाम घालीन तुमचा. म्हणजे सांगून टाकते ती, आज माझा उपवास आहे, मला आज त्रास देऊ नका बरं का. तुमचं अंग जर थरथरत असेल, तुम्हाला जर अशक्तपणा असेल, तुमचं मन जर त्यावेळेला स्थिर राहत नसेल, तुमच्या आतमध्ये जर कावळे ओरडत असतील, अशा वेळी जर नामस्मरण जर तुमचं व्यवस्थित घडत नसेल, तुमच्याकडून जर ते चित्त व्यवस्थित ठिकाणावर राहत नसेल, तर काहीतरी आहुती टाका त्या जठराग्नीमध्ये, नाही का बाबा. देवाने जो होम लावलाय की नाही, त्या होमामध्ये काहीतरी आहुती टाका आणि मग नामस्मरणाला बसा. चित्त ठिकाणावर राहिल्याशिवाय राहणार नाही. कसं सोपं दिलंय बघा भगवंताने आम्हाला. तुम्ही फक्त मन माझ्या ठिकाणी अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. भगवंत म्हणतात तुम्ही मरणोत्तर मला येऊन भेटाल. अर्थात मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशः निवेशिष्यसी मयव अतरोध्वन संशयः. अखंड आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडेल, त्या वेळेला आम्हाला मेल्यानंतरची चिंता करायची गरज लागणार नाही. भविष्य काळाची चिंता त्याला करावी लागते ज्याचा वर्तमान काल खराब आहे. समजताय ना. आमचा भविष्यकाल कशावर अवलंबून आहे, वर्तमान कालावर अवलंबून आहे ना बरं का. आज हे बाबा वृद्ध माणसं इथे बसल्यात. बाबा तुमचं वय काय साधारणतः? 73. तुमचं 83. बाबा तुमचं अंदाजे 67. बाबा तुमचं वय काय बरं अंदाजे? 70, 73, 83 बरं का. तुमच्या तारुण्यामध्ये तुम्ही कसला तरी त्याग केला म्हणून इथं बसलेत ना, बरोबर आहे की नाही. नातेवाईकांच्या हळदीला तर जावं लागत असेल, जावं लागत असेल ना. घरच्या आहेत ते का सोडून जमतील का? नाही जमत. पण तिथे गेल्यावर काय करायचं हा विचार तुम्ही केला म्हणून आज तुम्ही परमार्थात बसलेत, म्हणून आज तुम्ही पुढे बसलेत. विशेष म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करता, आम्हाला आशीर्वाद देता, त्याग घडला म्हणून बसलेत ना. वर्तमान कालामध्ये तुम्ही चांगली कर्म केली म्हणून आज भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल आहे. आपला विषय काय, तुमच्या वर्तमान कालामध्ये तुम्ही काय करता याच्यावर तुमचा भविष्यकाल अवलंबून आहे. वर्तमान कालामध्ये असे जगा, असे वागा की भविष्याची चिंता आम्हाला करायची गरज नाही लागली पाहिजे. सांगू का, दिवसभर अशी कर्म करा, अशी म्हणण्यापेक्षा एवढे प्रामाणिक कर्म करा, एवढी प्रामाणिक करा की रात्री तुम्ही गादीवर झोपलेत, गोनपटावर झोपलेत का अजून घोंगडीवर झोपलेत हे माहिती नाही, अंग टाकल्याबरोबर झोप लागली पाहिजे. कधी लागेल? त्यासाठी दिवसभर प्रामाणिक पाहिजे ना. त्यासाठी दिवसभर प्रामाणिक राहिलो पाहिजे आम्ही. दिवसभर जर नको तशी कर्म केली, नको तसा जगलो, वागलो, पाप कर्म केली, अधर्म केला, अनितीने वागलो, जगलो, तर शेवटी अवस्था काय होईल मग सांगा. अहो गोळ्या घेऊन सुद्धा, झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा काय ना झोप लागत नाही आज. अशी कितीतरी माणसं आहेत. डॉक्टर हैराण आहेत, काय देऊ आता तुम्हाला बरं का. प्रामाणिक राहा, प्रामाणिक कर्म करा, त्याच्याने आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या आयुष्याचा उद्धार होईल. अखंड चांगल्या प्रकारची कर्म करा, आपल्या जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. सोपं आहे. मन देवाच्या चरणी अर्पण करा. एक वेळ खिशातला सांडायला कमी पडला तरी चालेल, मनातला सांडायला कमी पडू नका बरं.
वाल्ल्या कोळीने किती रांजण भरले होते? आहे का आकडा तुम्हाला माहिती? 7 रांजण ना, 7 रांजण, बरं का? 7 रांजण भरले होते बरं का. वाल्ल्या कोळीने 7 रांजण भरले होते बरं का बाबा.